श्री स्वामी समर्थ. आज मी चमचमीत दोडक्याची भाजी बनवणार आहे. गॅसवरती कढई ठेवायची, त्याच्यामध्ये 1 पळी तेल घालायचं. तेल गरम झालं की याच्यामध्येच मी अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा बारीक केलेला लसूण, अर्धा चमचा जिरं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 कांदा बारीक कट करून याच्यामध्ये मी टाकलेला आहे. कांदा थोडासा परतला की याच्यामध्ये 5 ते 7 मी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. त्याला सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं. नंतर 2 दोडके मी त्याला स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून त्याला कट करून घेतलेला आहे. तर हा कट केलेला दोडका आता या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा. नंतर याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे मुगाची डाळ 5 ते 7 मिनटं भिजवून घेतली होती. ती डाळ आता याच्यामध्ये टाकून घ्यायची. तर आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. नंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हा दोडका आणि डाळ 2 ते 3 मिनटं मी वाफवून घेणार आहे. तर नंतर झाकण काढायचं. नंतर आणखी एकदा सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये मी घरगुती मसाले टाकलेले, थोडीशी हळद घालायची, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, अर्धा चमचा काळं तिखट घालायचं. तुम्हाला आवडतील ते मसाले तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. नंतर आता हे मसाले टाकल्यानंतर सगळीकडून छान असं मिक्स करून घ्यायचं. नंतर आता याच्यामध्येच मी चवीपुरतं 1 चमचाभर मीठ घालणार आहे आणि 2 चमचे मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. कूट थोडंसं जाडसर असं करून घेतलेलं आहे मिक्सरवरती. तर ते कूट आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि आणखी एकदा सगळीकडून छान असं मिक्स करून घेणार आहे. तुम्ही याच्यावरती पाणी न टाकताही असाही छान असा सुक्की दोडक्याची भाजी बनवू शकता. तर आता याच्यावरतीच मी एक झाकण ठेवलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी 2 ते 3 मिनटानंतर थोडंसं कोमट झालं की याच्यावरती हे पाणी या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आणि याला सगळीकडून छान असं मिक्स करून घ्यायचं. तर ही भाजी मी थोडीशी अशी रसदार बनवलेली आहे. तुम्ही एकदम याची आमटीही बनवू शकता किंवा एकदम सुक्की भाजीसुद्धा बनवू शकता. तर आता झाकण ठेवायचं आणि या भाजीला 2 ते 3 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं. तर आता आपली मस्त ही भाजी शिजलेली आहे. तर आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी मॅजिक मसालाचं 1 पॅकेट घातलेलं आहे. सगळ्यात शेवटी घातले कारण याचा चव खूप छान लागते. जर अगोदर घातली तर सगळी वाफेवरती याची चव आणि सुगंध निघून जातो. म्हणून मी सगळ्यात शेवटी याच्यामध्ये 1 पॅकेट मॅजिक मसाला वापरलेला आहे. तर आपली ही मस्त चमचमीत दोडक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. आणि सगळ्यात शेवटी मस्त अशी हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आणि ही आपली मस्त भाजी तयार झालेली आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा रेसिपीमध्ये.